नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी व पालक मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 213 ते 300 मार्क्सच्या दरम्यान येत आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना BMS करायचं आहे आणि त्यांचा स्कोर कमी आहे, तर त्यांच्यासाठी सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी दोन पर्याय उरतात। एक तर त्यांचं बजेट असेल तर ते महाराष्ट्रामध्येच मॅनेजमेंट कोट्याने किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतात। त्यांचं बजेट समजा 30 ते 35 लाखाच्या दरम्यान आहे, तर ते महाराष्ट्रामध्येच BMS करतात। आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट नाही किंवा जे विद्यार्थी एवढे पैसे भरू शकत नाही महाराष्ट्रामध्ये, तर ते विद्यार्थी त्यांच्याकडे सेकंड ऑप्शन म्हणून उरतं आउट ऑफ स्टेट, तर ते विद्यार्थी आउट ऑफ स्टेट साठी जातात। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपण आउट ऑफ स्टेट मध्ये जेव्हा जाऊ, तर आपल्यासाठी बजेटनुसार कर्नाटक या MP किंवा UP या 3 राज्यांमध्ये कोणतं राज्य आपल्यासाठी बेस्ट असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो। सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपण MP चा विचार करू। मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला बेस्ट एज्युकेशन पाहिजे आणि बेस्ट कॅम्पस आणि हायर लेवलचं एज्युकेशन आणि जिथे आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी खूप जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या जवळ जिथे की क्वालिटी एज्युकेशन आणि हॉस्पिटलला सुद्धा पेशंट फ्लो वगैरे भेटेल, आणि समजा तुमचं बजेट जर आहे 3.5 ते 4 लाख पर इयरचं, तर तुमच्यासाठी मध्य प्रदेश हा प्लॅन एकदम बेस्ट आहे। दुसरं जे आपल्याकडे ऑप्शन येतं विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे कर्नाटक। आता कर्नाटकला कोणत्या विद्यार्थ्यांनी जायला हवं? आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट समजा 2.5 लाख ते 4 लाखाच्या दरम्यान आहे आणि त्यांना एकदम मीडियम लेवलचे कॉलेजेस पाहिजे, की त्यांना जास्त हायर क्वालिटी वाले कॉलेज नको नसले तरी चालतील किंवा जास्त लोअर लेवलचे कॉलेजेस पण नाही पाहिजे, आणि बेस्ट म्हणजे मीडियम लेवलचं ज्यांना कॉलेज पाहिजे, तर त्यांच्यासाठी कर्नाटक हा प्लॅन बेस्ट। आता तिसरं जे ऑप्शन आपल्याकडे येतं विद्यार्थी मित्रांनो, ते एकदम उत्तम कोणासाठी? ज्या विद्यार्थ्यांचं बजेट नाहीये, त्यांचं बजेट फक्त 2 ते 2.5 लाख पर इयरचं आहे आणि त्यांना 2 ते 2.5 लाख पर इयरच्या बजेटमध्ये एकदम बेस्ट कॉलेज पाहिजे आहे, जिथं की एकाच कॅम्पसमध्ये त्यांना हॉस्पिटल जॉईन पाहिजे, हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये आहे आणि जिथं आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत, आणि बेस्ट असं कॉलेज जिथं की डायसेक्शन होतं, कॅम्पस मोठा आहे, फॅकल्टी चांगली आहे, हॉस्पिटलमध्ये पेशंट्स येतात, त्याच्यानंतर 5.5 वर्षाचा कोणत्याही प्रकारचा बॉन्ड नाही आणि कोणत्याही प्रकारचं डोनेशन नाही, कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस नाही, तर UP हा प्लॅन तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार आहे। आता UP मध्ये कसं असते विद्यार्थी मित्रांनो, की ज्या विद्यार्थ्यांचं टोटल पॅकेजचं बजेट समजा 9.5 लाख ते 12 लाखाच्या दरम्यान असते, तर ते विद्यार्थी UP मध्ये जातात, कारण तिथं कोणत्याही प्रकारचं डोनेशन नसतं आणि कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस किंवा कोणत्याही प्रकारचे अदर चार्जेस नसतात घेत। आता तुम्हाला जर आमच्या थ्रू UP मध्ये जायचं आहे किंवा MP मध्ये किंवा कर्नाटक मध्ये जायचं आहे, तर तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण मी स्वतः तुम्हाला ऍडमिशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून ते ऍडमिशन पर्यंत मी स्वतः तुमच्या सोबत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुमचं कमी बजेट आहे आणि UP मध्ये तुम्हाला करायचं आहे, तर आमचं ऑफिस सुद्धा UP मध्ये आहे। तर आम्ही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन एकदम कमी फीज मध्ये, की जिथं की आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत, आणि एकदम बेस्ट कॉलेज तुम्हाला देतो। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। आता ज्या विद्यार्थ्यांचं कमी बजेट आहे आणि त्यांना BMS करायचं आहे आउट ऑफ स्टेट मध्ये, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, आणि डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ग्रुपची, तिथे तुम्हाला टाइम टू टाइम फ्रीमध्ये अपडेट मिळतात। तर नक्की त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो। आणि गरजू विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।